नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, MA मराठी 4th सेमिस्टर रिसर्च प्रोजेक्ट संशोधन प्रकल्प सब्जेक्ट लिस्ट विषय सूची संबंधित एक व्हिडिओ आपण दिनांक 24 मार्च 2025 रोजी आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. तर त्या परवा दिवसच्या व्हिडिओमध्ये 24 मार्च 2025च्या व्हिडिओमध्ये आपण MA मराठी प्रोग्राम कोड आहे M49 सेमिस्टर पॅटर्न 4th सेमिस्टर जी कंपल्सरी रिसर्च प्रोजेक्ट आहे, संशोधन प्रकल्प आहे, कंपल्सरी आहे. तो जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने स्टडी सेंटर कॉलेजला जमा करण्यात गेला तर तुम्हाला फेल करू शकतात. तर ते रिसर्च प्रोजेक्ट संशोधन प्रकल्पाशी संबंधित सब्जेक्ट लिस्ट विषय सूची आपण 24 मार्चच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्याच्यातून तुम्हाला एक विषय निवडायचा आहे. ठीक आहे, आता विषय निवडला आपण. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधन प्रकल्प जी की 4th सेमिस्टर आणि हा रिसर्च प्रोजेक्ट जे आहे ते 4th सेमिस्टर करता आहे. ध्यानात ठेवायचे तुम्हाला 4th सेमिस्टर. बाकीच्या सेमिस्टर पॅटर्नवाल्याला बाकीच्या इतर सेमिस्टरला कुणाला फील्ड प्रोजेक्ट आहे, कुणाला दुसरे इतर प्रोजेक्ट आहेत. आज जे आपण व्हिडिओ चर्चा करत आहोत 24 मार्चला जो व्हिडिओ बनवला होता MA मराठीचा तो 4th सेमिस्टरचा आहे. ठीक आहे, ज्यांची आता एक्झाम होणार आहे, लेखी एक्झाम मे जून 2025मध्ये, त्यांना कंपल्सरी लिहून द्यायचं आहे, हाताने लिहून द्यायचं आहे. ठीक आहे. सत्र 4 संशोधन प्रकल्प अभ्यासक्रम मार्गदर्शिका. आता ही जो रिसर्च प्रोजेक्ट आहे त्याच्याशी संबंधित मार्गदर्शिका आहे. ही विद्यापीठानं आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट YCMOU.digitaluniversity.ac ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला ही अभ्यासक्रम मार्गदर्शिका गाईड तुम्हाला वाचण्यासाठी अवेलेबल आहे, डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये हे पाहणार आहोत. सुरू करूया. MA मराठी M49 पेज नंबर 1 आहे. पूर्ण वाचायचं. मी काही पूर्ण वाचणार नाही, बरं तुम्ही पॉज करून वाचू शकता. पेज नंबर 1 आहे. ही तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट कसं लिहायचं ह्याला गाईड करते. आपण ही वाचत नाही. स्टडी सेंटर कॉलेजवाले सुद्धा आपल्याला टाकतात व्हॉट्सअपवर. आपल्याला डायरेक्ट डिग्री पाहिजे असती, आपल्याला स्वतःच्या मनाचं लिहायचं नसते. रिकामी डिग्री घेऊन काय करणार? ठीक आहे ना. त्याचं तुम्ही काही वाचनच केलं नाही तर अशा कित्येक डिग्र्या घेऊ शकता तुम्ही. आणि नुसतं डिग्री घेऊन तुम्हाला जॉब मिळणार नाही. ठीक आहे ना. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. अभ्यासाशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी काही अडचण आली तर मी सांगणारच आहे. पण ही जी गाईड आहे ह्या गाईडमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. पाहून घ्या, डिटेलमध्ये वाचून घ्या. मी फक्त महत्त्वाचे पॉईंट कव्हर करणार आहे. बाकीचे तुम्हाला वाचायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. आणि ह्या मार्गदर्शिकेमध्ये जी पॉईंट आहे ती सोडून तुमच्या काही प्रश्न असले तर विचारायचे आहे. मोस्ट प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळून जातील. वाचून घ्या. ठीक आहे. आता इथे तुम्हाला इथून सुरू होते. संशोधन प्रकल्प अभ्यासक्रम संरचना. ही संरचना कशी आहे इथं तुम्हाला कळतंय. संशोधन प्रकल्प अभ्यासक्रमाची उद्दिष्टे ह्याच्यामध्ये कळतात. पुढे संशोधन प्रकल्प अभ्यासक्रमाची निश्चिती पुढे कळते तुम्हाला. संशोधन प्रकल्प अभ्यासक्रम पुढे इथे ह्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. हे सगळं वाचून घ्यायचं आहे, तुम्हाला सोपं जाणार आहे. संशोधन प्रकल्पासाठी सूचना ही सर्वात महत्त्वाचं आहे. अभ्यास केंद्र विद्यार्थी सहायता केंद्रासाठी सूचना ती पण वाचून घ्यायची आहे तुम्हाला. ही सर्व सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. संशोधन प्रकल्प विद्यापीठ संकेतस्थळावर अपलोड करण्याची तरतूद उपलब्ध नाही. म्हणजे संशोधन प्रकल्प तुम्हाला स्वतःच्या हाताने लिहून स्टडी सेंटर कॉलेजला जमा करायचा आहे. इथं पॉईंट बघू शकता तुम्ही. संशोधन प्रकल्प स्वहस्तलिखित तसेच किमान 10,000 शब्दांत 60 ते 70 पृष्ठांत नसेल तर मूल्यमापनासाठी स्वीकारू नये. ध्यानात ठेवायचे आहे. म्हणजे 60 ते 70 पेजेसचा लिहायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये 10,000पेक्षा जास्त शब्द कव्हर होऊन जातील तुम्हाला. स्वतःच्या हाताने लिहायचं आहे. ठीक आहे. पुढे संशोधन प्रकल्पासाठी विद्यार्थ्याकडून
कोणतेही वेगळे स्वतंत्र आगाऊ एक्स्ट्रा शुल्क घेऊ नये हे स्टडी सेंटर कॉलेजला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांसाठी सूचना इथे तुम्ही पाहू शकता. संशोधन प्रकल्प या अभ्यासक्रमांतर्गत संशोधन प्रकल्प करणे अनिवार्य आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला. संशोधन प्रकल्पासाठी मार्गदर्शिकेसोबत दिलेल्या नमुना विषयसूचीतील किंवा आपल्या समंत्रक मार्गदर्शकांशी चर्चा करून कोणताही एक विषय निश्चित करावा. सांगितलं आहे ना मी 24 तारखेच्या व्हिडिओमध्ये. आपण निवडलेल्या विषयाची आपल्या अभ्यास केंद्र विद्यार्थी सहायता केंद्रावरील केंद्र समन्वयाकडे नोंद करणे आवश्यक असून त्यांनी नेमून दिलेल्या संबंधित विषयाच्या समंत्रकाचे मार्गदर्शन घेणे अनिवार्य आहे. तुम्हाला सांगितलं होतं हा सुद्धा पॉईंट 24 मार्चला. विद्यार्थी सहायता केंद्रावर केंद्र समन्वयाकडे नोंद न करता सादर केलेला संशोधन प्रकल्प स्वीकारला जाणार नाही ही सुद्धा सांगितलं होतं, अगोदरच सांगितलं होतं. तर तुम्ही विषय निवडला पाहिजे. तो विषय तुम्हाला स्टडी सेंटर कॉलेजची जी तुमचे गाईड असणार आहेत किंवा तुमचे समंत्रक असणार आहेत कोऑर्डिनेटर त्यांना कळवायचं आहे. तुम्हाला तिथं नोंद करायची आहे त्यांची. निदान तुम्ही फोन करून सुद्धा कळवू शकता, व्हॉट्सअपवर सुद्धा कळवू शकता. विद्यार्थी सहायता केंद्रावर केंद्र समन्वयाकडे नोंद न करता सादर केलेला संशोधन प्रकल्प स्वीकारला जाणार नाही सांगितलं होतं. पुढे संशोधन प्रकल्प किमान 10,000 शब्दांत किंवा 60 ते 70 पृष्ठांत लिहिला असावा. 60 ते 70 सिंगल सायडेड पेजेसमध्ये लिहायचे तुम्हाला. सिंगल सायडेड संशोधन प्रकल्प स्वहस्ती लिखितच असावा. स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचे तुम्हाला. संशोधन प्रकल्प निर्धारित वेळेत अभ्यास केंद्र विद्यार्थी सहायता केंद्रावर प्रत्यक्ष सादर करावायचा आहे. संशोधन प्रकल्प विद्यापीठ संकेतस्थळावर अपलोड करण्याची तरतूद उपलब्ध नाही. ऑफलाईन पद्धतीने द्यायचे आपल्याला. संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठाकडून किंवा विद्यार्थी सहायता केंद्राकडून कोणतेही वेगळे स्वतंत्र आगाऊ एक्स्ट्रा शुल्क आकारण्यात येत नाही. माहिती आहे. पैसे द्यायचं नाही आपल्याला, लिहून जमा करायचे फक्त बस. ओके. पुढे आता संशोधन प्रकल्प आराखडा सर्वसाधारण सूचना. सर्वसाधारण सूचनामध्ये तुम्ही सगळं वाचू शकता, तरी पण मी सांगून टाकतो. प्रकल्प अहवालाच्या मुखपृष्ठावर विद्यार्थ्यांनी आपली संपूर्ण माहिती लिहावी. विद्यार्थ्याचे प्रतिज्ञापत्र तसेच मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र पूर्ण भरावे आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घ्यावी. बरोबर आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पृष्ठे जोडावीत. संशोधन प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार विषयासंबंधित मुद्रित माध्यमातील छायाचित्रे कात्रणी परिशिष्टांत अनुक्रमाने व्यवस्थित चिकटवून द्यावीत. बरोबर आहे. संशोधन प्रकल्पाच्या अभ्यास केंद्र विद्यार्थी सहायता केंद्रावर सत्र परीक्षेपूर्वी सादरीकरण करणे अनिवार्य आहे. लवकरात लवकर जमा करायचे आपल्याला परीक्षा होण्याच्या अगोदर. आता म्हणजे काय परीक्षेच्या दिवसापर्यंत जमा करायचं नाही, वेळेवर किंवा स्टडी सेंटर कॉलेजला विचारून जमा करायचं. कोणतेही प्रकाशित साहित्य माहिती लेख यांची कॉपी करणे तसे केल्यास संशोधन प्रकल्प रद्द करण्यात येईल. आता एक ध्यानात ठेवायचं आहे की तुम्ही कुठलेही रेफरन्स म्हणून जे पुस्तक वापरता ते जशात तसं उचलायचं नाही, स्वतःच्या भाषेमध्ये ती मांडायचं आहे आपल्याला. ठीक आहे. येतं ना आपल्याला मराठीतून तर आहे प्रोजेक्ट. ठीक आहे. आपल्याला स्वतःच्या भाषेत मांडता येत असती, त्याचा आशय ध्यानात ठेवायचा आणि स्वतःच्या भाषेत लिहून टाकायचा. संशोधन प्रकल्प मूल्यमापन पद्धती. आता मूल्यमापन कसं होणार आहे? द्वितीय वर्षातील 4थ्या सत्रात 6 श्रेयांकाचा संशोधन प्रकल्प अभ्यासक्रम आहे. बरोबर आहे. संशोधन प्रकल्प हा अभ्यासक्रम 150 गुणांचा असून यात अंतर्गत मूल्यमापन, संशोधन अहवाल सादरीकरण आणि अंतिम परीक्षा मौखिक परीक्षा याकरता 50-50 12 आहे. ठीक आहे. 150 मार्काचा आहे. ध्यानात ठेवा. ही संशोधन प्रकल्प बरेच मार्क आहेत त्याला. ह्याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन आणि अंतिम परीक्षा मौखिक परीक्षा आहे. त्याच्यामध्ये 50-50 म्हणजे 75-75 असं आहे. पुढे डिटेलमध्ये वाचू. अंतर्गत मूल्यमापनात कंटिन्युअस असेसमेंट CAला 75 पैकी आणि अंतिम मूल्यमापनात युनिव्हर्सिटी असेसमेंट UVA 75 पैकी मिळालेले गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत स्वतंत्रपणे दर्शवण्यात येतील. उत्तीर्ण होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन आणि अंतिम मूल्यमापनात प्रत्येकी किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य असेल. बघा 75-75 असं आहे ती मूल्यमापन. 150 मार्काचा पेपर आहे. खतरनाक आहे पेपर. पुढे संशोधन प्रकल्प मूल्यमापनाचे स्वरूप सत्रचे होते. हे 4th सेमिस्टरचं आहे. ध्यानात ठेवायचं. 4th सेमिस्टर. श्रेयांक 6. श्रेयांक तुम्हाला काही माहिती असल्याची काही अडचण नाही. अंतर्गत मूल्यमापन त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. संशोधन अहवाल सादरीकरण कमाल गुण 75, किमान गुण 30 गुण तुम्हाला घ्यावं लागते अंतर्गत मूल्यमापनात. संशोधन अहवाल सादरीकरण असणार आहे. अंतिम मूल्यमापन मौखिक परीक्षा असणार आहे. 75 गुणांची असणार आहे. किमान गुण 30 घ्यावं लागणार आहे पास होण्यासाठी. एकूण गुण कमाल गुण मॅक्झिमम गुण असणार आहे. 150 गुणांची परीक्षा असणार आहे. किमान गुण 60 म्हणजे तुम्हाला कमीत कमी 60 मार्क घेतले पाहिजे. 60पेक्षा कमी घेतलो मार्क तर फेल करण्यात येईल तुम्हाला. ठीक आहे. पुढे अंतर्गत मूल्यमापन. आता अंतर्गत मूल्यमापनामध्ये अंतर्गत मूल्यमापन 75 गुणांसाठी असेल. विद्यार्थ्यांद्वारे केलेल्या प्रकल्पाचे मूल्यमापन विषय निवड, पत्र व्यवहार, ग्रंथालय भेट, संपर्क, संवाद, चर्चा,
क्षेत्र भेट, निरीक्षण, मुलाखत, सर्वेक्षण, प्रश्नावली, माहिती, तथ्य संकलन आणि विश्लेषण, अहवाल, लेखन आणि निष्कर्ष या आधारे केले जाईल. एवढे पॉईंट आहेत अंतर्गत मूल्यमापन 75 गुणांसाठी. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष पुढे गो. ह्याच्यामध्ये समस्या, सूत्र, विषय निवड, महत्त्व, पार्श्वभूमी 13 गुण असणार आहेत त्याला. निरीक्षण, आंतरक्रिया, संपर्क, समन्वय, ग्रंथालय भेट 7 गुणांसाठी. माहिती, तथ्य संकलन आणि विश्लेषण 15 गुणांसाठी. अहवाल, लेखन 25 गुण. निष्कर्ष, प्रत्याभरण, शिफारशी, उपयुक्तता 15 गुण. असे टोटल 75 गुणाचं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे. आता हे 5ही पॉईंट तुम्हाला जेव्हा मी सॅम्पल नमुना दाखवणार आहे रिसर्च प्रोजेक्टचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळे 5ही पॉईंट दिसतील. समस्या, सूत्र, निरीक्षण, माहिती, अहवाल, लेखन, निष्कर्ष. हे 5ही पॉईंट तुम्ही कसे उत्तर लिहिल्यात त्याची, या 5ही पॉईंटचे मुद्द्यांचे, त्याच्यावर तुम्हाला 75 गुणांपैकी प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला गुण मिळणार आहेत. त्यापैकी गुण मिळणार आहेत. अंतिम मूल्यमापन म्हणजे कठोर मूल्यमापन होणार आहे. अंतिम मूल्यमापनामध्ये 75 गुणांसाठी असेल. विद्यार्थ्याद्वारे सादर केलेल्या संशोधन प्रकल्पाच्या अंतिम मूल्यमापनात सादरीकरण 45 गुणांसाठी. मौखिक परीक्षा 30 गुणांसाठी असेल. संशोधन प्रकल्पाच्या अंतिम मूल्यमापनाचे निकष पुढील प्रमाणे. सादरीकरणामध्ये 45 गुण असणार आहेत. त्याच्यामध्ये निर्धारित वेळेत अहवाल सादरीकरण, संशोधन कार्याची लेखी नोंद, तपशील, लेखन शैली, संदर्भ, साहित्याचा उल्लेख, संदर्भित छायाचित्रांचा सुयोग्य समावेश, मौखिक सादरीकरण, आत्मविश्वास, देहबोली, भाषिक कौशल्य इत्यादी 45 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला गुण मिळणार आहेत. मौखिक परीक्षा असणार आहे. विषय ज्ञान, त्याला आपण समस्या, सूत्र, विषय निवड, महत्त्व, पार्श्वभूमी, आंतरक्रिया, संपर्क, समन्वय, पत्रव्यवहार, ग्रंथालय भेट, माहिती, तथ्य संकलन, विश्लेषण, अहवाल, लेखन, निष्कर्ष, प्रत्याभरण, शिफारशी, उपयुक्तता इत्यादींच्या आधारे प्रश्नोत्तर तुमचे घेण्यात येईल. मौखिक परीक्षा घेण्यात येईल. 30 गुणांची परीक्षा असेल. त्यापैकी तुम्हाला गुण मिळणार आहेत. अशा प्रकारे अंतिम मूल्यमापन 75 गुणाचं असेल. अंतर्गत मूल्यमापन, अंतिम मूल्यमापन असं टोटल 150 गुणांसाठी परीक्षा असेल. अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे विविध जे शाखा आहेत, त्या शाखा संबंधित जी आहेत, भाषेसंबंधित जी आहेत, विविध सर आहेत, टीचर आहेत, त्यांची ईमेल ID दिलेली आहे तुम्हाला. त्या ईमेल IDवर तुम्हाला मेल करता येईल आणि त्यांचं मार्गदर्शन घेता येईल. तसेच स्टडी सेंटर कॉलेजचे टीचर लोकांचं सुद्धा तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला वाचूनच बनवावं लागेल प्रोजेक्ट. अंदाधुंद बनवायला गेल्यानंतर तुम्हाला गुण पडणार नाही, ध्यानात ठेवायचं. आणि प्रोजेक्ट जमा करणार गेलो तर फेल करण्यात येणार आहे, ध्यानात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकापर्यंत सर्वांपर्यंत शेअर करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आणि सॅम्पल नमुना येणार आहे. त्याच्यामध्ये सगळं कसं लिहायचं तेवढं सांगेन मी, बाकी तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.